संवाद किंवा ऑपरेशन सिंदूर याच्याविषयी मी आता काहीच बोलणार नाही. लष्कर एखादी कारवाई करत असेल तर ती लष्कराला दिलेली जबाबदारी किंवा अधिकार आहे. या क्षणी देशातला प्रश्न इतकाच आहे की पाकिस्तानमध्ये जो विजयाचा जल्लोष सुरू आहे, पाकिस्तानमध्ये हिंदुस्थानमध्ये नाही, पाकिस्तानमध्ये पाकिस्तानचे प्रधानमंत्री, त्यांचे लष्कर प्रमुख, बरं का हे लावा रे, त्यांचे लष्कर प्रमुख यांची वक्तव्य आपण ऐकली. त्यांच्या विजय मिरवणुका निघतात, फार वाईट वाटतंय, डोळ्यात पाणी येत आहे पाहून. हा काय प्रकार की पाकिस्तान युद्ध जिंकलाय, हिंमत कशी होते असं बोलण्याची, सांगण्याची? याला सर्व स्वीकार. आपण पाकिस्तान पुढे झुकलेलं नाही आहोत, तर आपण अमेरिकेपुढे प्रेसिडेंट ट्रम्प यांना आपण सरपंच म्हणून नेमलेलं नाही भारतानं. ते का आपले सरपंच नाही आहेत का फौजदार नाही आहेत? त्यांना फौजदारकी करायची जी अधिकार मोदींनी कसा काय ते दिलेला आहे? रोज ट्रम्प भारत, काश्मीर आणि पाकिस्तानविषयी आम्हाला सूचना करतात. प्रेसिडेंट ट्रम्पने आधी युद्ध थांबवलं, आम्ही ते त्यांचं ऐकलं. प्रेसिडेंट ट्रम्प आता म्हणतो मी काश्मीरमध्ये मध्यस्थी करेन. प्रेसिडेंट ट्रम्पने शिमला करार वाचला पाहिजे आणि त्याआधी भारतीय जनता पक्षानं आणि नरेंद्र मोदींनी शिमला करार वाचला पाहिजे. हा द्विराष्ट्र करार, शिमला करार, आणि त्याच्यामध्ये कोणतेही तिसरं राष्ट्र हस्तक्षेप करू शकत नाही. जे काय होईल ते दोन राष्ट्रांमध्ये चर्चा. यात प्रेसिडेंट ट्रम्प ही थर्ड पार्टी आली कुठून आणि कारण काय? आणि आम्ही त्यांना आमच्या काश्मीर हा आमचा अंतर्गत विषय आहे. काश्मीर हा आमचा देशाचा अंतर्गत बाब आहे आणि त्याच्यामध्ये प्रेसिडेंट ट्रम्प असेल किंवा प्रेसिडेंट पुतीन असेल किंवा अजून कोणी असेल, त्यांना हस्तक्षेप करण्याची गरज नाही. आम्ही समर्थ आहोत. जर आमचं लष्कर समर्थ असं आम्ही म्हणतो, मग प्रेसिडेंट ट्रम्पला यात लक्ष घालण्याची गरज नाही किंवा सरपंच म्हणून जबाबदारी स्वीकारण्याची गरज नाही. ते त्यांच्या गावचे पाटील, आम्ही आमच्या गावचे पाटील, सरपंच. पण नरेंद्र मोदी यांच्या सरकारनं जी गोडचेपी भूमिका घेतलेली आहे, त्याच्यामुळे प्रेसिडेंट ट्रम्प भारतामध्ये घुसले. हे अत्यंत देशाच्या सार्वभौमतेचं दुर्दैव आहे. आता हा सौदा काय झालाय भविष्यात कळेल. कोणावरचे खटले काढून घेतले जात आहेत, अमेरिकेत असलेले किंवा अजून काय कोणाला मिळत आहे. अमेरिकेत पण कोणाला काय कामं धामं उद्योगपतींना मिळत आहेत. विशेषतः जे खटले चालू आहेत ब्रायबरीचे, लाचखोरीचे, त्याच्यामुळे काही लाडक्या उद्योगपती मित्रांना अटकेची भीती वाटते अमेरिकेकडून. याच्या भविष्यात कळेल ना, या गोष्टी हळूहळू उघड होतात. त्याच्यामुळे सौदा काय झाला भारत आणि अमेरिकेत हे समजणं या देशाला गरजेचं आहे. हे आता कोणाचं बघा असं आहे की या क्षणी नाव घेणं हे चुकीचं आहे. युद्ध चालू आहे ना, ऑपरेशन सिंदूर सुरू आहे. पण भारताच्या अंतर्गत बाबीमध्ये काश्मीरच्या संदर्भात प्रेसिडेंट ट्रम्प आणि अमेरिकेने नाक खुपसणं हा आमच्या स्वातंत्र्याचा, हा आमच्या संस्कृतीचा, हा आमच्या ज्याला आम्ही सार्वभौमत्व म्हणतो, बरं का, संप्रभुता, हा त्याचा सरळ सरळ अपमान आहे. मिस्टर मोदी हे संसदेचं विशेष अधिवेशन बोलवायला तयार नाही. पण या देशातल्या घडामोडीची प्रत्येक माहिती प्रेसिडेंट ट्रम्पला दिली जाते आणि त्याच्याकडून सूचना येतात. हा संसदेचा अपमान आहे आमचा. अमित शहा यांच्या का करू नये? का करू नये? अमित शहा हे देशातल्या अंतर्गत हल्ल्यांसाठी जबाबदार आहे. 26 निरपराध पर्यटकांची हत्या बेळगावमध्ये झाली.
त्याला जबाबदार पूर्णपणे देशाचे गृहमंत्री आहेत. हा त्यांचा राजीनामा. आणि या युद्धात ज्या पद्धतीनं आम्ही आधी गर्जना केल्या आणि आमचं सैन्य पुढे गेलं, त्यांचे पाय खेचण्याचं काम जर आता कोणी केलं असेल आणि प्रेसिडेंट ट्रम्पला जर मध्ये घुसवलं असेल, त्याला जबाबदार आमचं परराष्ट्र धोरण आणि आमचं प्रधानमंत्री कार्यालय असेल. तर मला असं वाटतं की लोकांच्या या भावना आहेत. तुम्ही लाहोर कराचीवरती तिरंगा फडकवण्याची भाषा केली होती ना, आणि आज तिथे आमच्या विरुद्ध विजयाचे मोर्चे निघत आहेत. एक भारतीय म्हणून आम्हाला दुःख होणारच. हाच तर सगळ्यात मोठा घोटाळा आहे ना, घोळ आहे. या देशाला माहीत नाही, या देशाच्या प्रमुख नेतृत्वाला माहीत नाही, इतर कदाचित डिफेन्स मिनिस्टरला माहीत नसेल, आणि ट्रम्प तिथून अमेरिकेतून सांगतात युद्ध संपलंय म्हणून. तुम्ही किती लोकांना कोणत्या पद्धतीनं अंधारात ठेवलेलं आहे हे हळूहळू उघड होतं. आणि हा पडद्यामागे अंधारात नक्की काय सौदा झाला हे सुद्धा आता आम्हाला समजून घ्यावं लागेल. त्यासाठी विशेष अधिवेशन पाहिजे. हा अत्यंत गंभीर मुद्दा आहे की 24 तास आधी अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्री किंवा व्हाईस प्रेसिडेंट त्या सांगतात भारत आणि अमेरिका आम्हाला दोघे सारखे आहेत, समान अंतरावरती आहेत, आमच्या दोघांचे संबंध चांगले आहेत, त्यांच्या युद्धाशी आमचं काही घेणं देणं नाही, त्यांचा प्रश्न ते सोडवतील. हे व्हाईस प्रेसिडेंट आणि त्यांच्या त्या स्टेट सेक्रेटरी आहेत त्या सांगतायत. आणि त्यानंतर पुढल्या 24 तासामध्ये प्रेसिडेंट ट्रम्प युद्धबंदीची घोषणा करतो. हा काय प्रकार आहे? हाच तर एक फार मोठा पडद्यामागे काय घडलाय सौदा हे या देशाला कळायला पाहिजे. ऑपरेशन सिंदूर जर सुरू असेल खरोखर, तर त्या ऑपरेशन सिंदूरचं पहिलं टार्गेट ते 6 दहशतवादी पाहिजे, ज्यांनी आमच्या 26 बहिणींचं कुंकू पुसलं. आणि त्यानंतर ऑपरेशन सिंदूरची कल्पना तुम्हाला सुचली ना, महिलांची मतं मिळावी म्हणून, महिलांची सहानुभूती मिळावी म्हणून. करेक्ट. मग ते 6 अतिरेकी कुठे गायब झाले? ती देशाच्या बाहेर तर गेले नाहीये. एवढी तुमची कडक बॉर्डर सिक्युरिटी फोर्स आहे, सैन्य आहे, युद्ध सुरू आहे, मग गेले कुठे? मग काय अपयश कुठे आहे तुम्हाला झालं? आणि याची जबाबदारी अमित शहाची. आता युद्ध काळामध्ये इतर विषयांकडे कोणी चर्चा करत नाही. अनेक प्रश्न आहेत त्या देशात, महागाईपासून भ्रष्टाचारापर्यंत वेगवेगळे विषय. पण आता युद्ध सुरू असल्यावर या विषयावरती लक्ष दिलं जात नाही. भारत पाकिस्तानमध्ये चर्चा होऊ शकते. भारत पाकिस्तानमध्ये या चर्चा आहे ना. प्रेसिडेंट ट्रम्प आणि मोदीमध्ये चर्चा होऊ शकते. प्रेसिडेंट ट्रम्प आमच्याकडे हस्तक्षेप करू शकतात. तर ही फार लहान गोष्ट आहे आपल्यासाठी. शरद पवार असतील, देवेंद्र फडणवीस, अजित पवार असतील, बरं का, हे ट्राय पार्टी अग्रीमेंट काय आहे बघावं लागेल. अशा देशांमध्ये चर्चा होती आहे, तर यानिमित्तानं शिवसेनेमधला जो तणाव आहे आमच्याकडे अजिबात आमच्याकडे काही तणाव नाही. आमच्या पक्षाचे प्रेसिडेंट हे खंबीर आहेत. आमच्या पक्षाचे प्रेसिडेंट हे आमचे सरपंच आहेत राजकारणातले. त्याच्यामुळे आम्ही त्यांचे आदेश पाळतो आणि असे कोणतेही चुकीचे निर्णय आणि उद्योग ते करत नाही. पाकिस्तानला आपण टाळत होतो, युद्धाचीच भाषा केली होती ना. जिल्हा या मुर्दा आर पार
तुम्ही राहाल किंवा आम्ही राहाल, आता टेबलावरती बसले आहेत, भारताला धक्का बसला. आम्हाला असं वाटलं की लाहोर, कराची, इस्लामाबाद, रावळपिंडीवरती आता आम्ही खेटा फडकवून येतोच आहोत ना. तसंच आम्हाला मधल्या काळामध्ये शरद पवार साहेबांविषयी आणि दुसऱ्या सगळ्यांविषयी वाटलं होतं की आता संघर्ष परत सुरू आहे. आमचाही संघर्ष सुरू आहे. पण दुर्दैवानं देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या काही काळामध्ये माननीय पवार साहेबांचा जो अपमान केला, अपमानास्पद वक्तव्य केलं, त्याची खंत आम्हाला वाटते. आम्ही तर अशा व्यासपीठावर गेलो, हे सहकार बिकार नंतर आमच्यामुळे काय अडत नाही, आपल्यामुळे जग अडतंय, राष्ट्र अडतंय, या भूमिकेतून राजकारणाने बाहेर पडलं. या सगळ्या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी त्यांचा संघर्ष हा संपवलेला आहे असं वाटतं तुम्हाला? मला असं वाटत नाही. पण त्यांच्या राजकारणाची पद्धत वेगळी आहे, आमची पद्धत वेगळी. आम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे चेहरे आहोत. आम्ही फटे लेकिन हटे नाही या भूमिकेत. आम्ही सत्तेची आणि संस्थांची पर्वा करत नाही. नेशन फर्स्ट, स्टेट फर्स्ट ही भूमिका आमची जरूर आहे. पण आमच्या संस्था टिकाव्यात, आमचे कारखाने टिकावेत, कारखान्यावरची आमची माणसं टिकावीत, म्हणून आमचं राजकारण नाही आहे. आमचं राजकारण हे गरीब फाटक्या लोकांचं राजकारण, जे येतील ते आमच्याबरोबर नाही तर त्यांच्याशिवाय. हा वीर सावरकरांचा मंत्र जो आहे तो आमचा धरण आहे. आलात तर तुमच्या बरोबर, नाहीतर तुमच्या शिवाय. संघर्ष सुरू राहील का? नाही, आम्ही संघर्ष करणारच आहोत. आमचा संघर्ष या देशामध्ये लादलेल्या हुकुमशाही विरुद्ध आहे. आमचा संघर्ष ज्यांनी आमचे पक्ष फोडले, ज्याने बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष फोडला, ज्याने बाळासाहेब ठाकरेंनी निर्माण केलेला हा महाराष्ट्र कंगाल केला, मराठी अस्मितेच्या विरुद्ध त्यांची कारस्थानं सुरू आहेत, त्यांच्या विरुद्ध आमचा संघर्ष सुरू आहे. जे आमच्या बरोबर यायला तयार आहेत त्यांना बरोबर घेऊ, कारण की त्यांच्याशिवाय हा संघर्ष सुरूच आहे. बाळासाहेब ठाकरेंनी सुद्धा हाच संघर्ष केला. आम्ही त्यांच्याबरोबर आयुष्यभर काम केलेली माणसं आहोत बाळासाहेब ठाकरेंबरोबर. बघा, आम्ही राजकारणामध्ये, आम्ही महाविकास आघाडीमध्ये एकत्र आहोत, ते राहू. मी म्हणतोय संघर्षाविषयी. संघर्ष करणं हे येरा गबाळ्याचं काम नाही. आमचा जन्म संघर्षासाठी झालेला आहे आणि तो संघर्ष शिवसेनेच्या पातळीला पुजलेला आहे. आम्ही संघर्ष करणार आणि आमचा संघर्ष थांबवण्याची हिंमत ना देवेंद्र फडणवीसांमध्ये आहे, ना नरेंद्र मोदींमध्ये आहे आणि ना अमित शहामध्ये. काय करणार? काय तुरुंगात टाकतील ना, त्याच्या पलीकडे काय करणार? आम्ही घाबरत नाही. एक प्रश्न आहे, गेल्या काही दिवसात विषय मागे पडला होता राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येण्याविषयीचा. मध्यंतरीच्या काळात दोन्ही ठाकरे परदेशात ठाकरे आलेले आहे. तर राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्रीकरणाच्या चर्चेला आता पुढे सुरुवात होईल. सुरुवात कोणी केली होती? सुरुवात कोणी केली होती? या चर्चेला सुरुवात कोणी केली? प्रतिसाद कोणी दिला? सुरुवात कोणी केली? सुरुवात राज ठाकरे यांनी. दोन ओळीच्या वाक्यातून सुरुवात नाही. आम्ही सकारात्मक प्रतिसाद दिला पूर्ण वेळ, आजही देतो. आता पुन्हा सुरुवात त्यानेच करायची. तुम्हाला अपेक्षा आहे की आता त्यांच्याकडून काही सकारात्मक प्रतिसाद द्यावा आणि त्यानंतर बघा, मी असं म्हणतो की अजून त्यांच्या ज्या चर्चा सुरू आहेत, 2 दिवसापूर्वी ते देवेंद्रजींना भेटले, ते त्यांचे जे काय जुने नाती गोष्टी संबंध आहेत त्याच्याशी चर्चा करतायत, ते पूर्ण होऊ द्या. कदाचित ते त्यांना सांगायला गेले असतील आता आपलं नातं संपलं म्हणून. ते एकदा पूर्ण झालं की आम्ही आहोतच. आम्ही कुठे जातो? कौन कहा ट्रम्प को इसे अधिकार किसने दिया? कौन बोला बीजेपी चाणक्य? बीजेपी नकली चाणक्य. ऐसे नकली चाणक्य बहुत घूमते राजनीति.
प्रेसिडेंट ट्रम्प को ये अधिकार किसने दिया कि वो कश्मीर मामले में हस्तक्षेप करें? कश्मीर प्रेसिडेंट ट्रम्प ने और उससे पहले मिस्टर नरेंद्र मोदी, अमित शाह जी, तो हमारा एक शिमला करार हुआ था, शिमला अकॉर्ड 1971 के बाद इंदिरा जी किया था, वो पढ़ लीजिए। उसमें दो राष्ट्र में ही चर्चा होगी, तीसरा राष्ट्र उसमें नहीं आएगा हस्तक्षेप करने। ये हमारे शिमला एग्रीमेंट में एक महत्वपूर्ण ये सेक्शन है, वो पढ़ लीजिए। प्रेसिडेंट ट्रम्प को सरपंच किसने बनाया, मुखिया किसने बनाया? हमारे यहाँ गांव में पाटिल रहते हैं, पाटिल चौधरी गांव में। तो प्रेसिडेंट ट्रम्प को क्या हमने चौधरी बनाया है क्या? कहाँ भी घुस जाते हैं। हमारी सेना, हमारी फौज सक्षम है, वो कर लेगी, चाहे हमारी पॉलिटिकल लीडरशिप कमजोर हो, लेकिन सेना सक्षम है। ठीक है। इससे पहले आप वीडियो में अमित शाह का इस्तीफा मांग रहे थे, मोदी जी को टाइम है, बिहार चुनाव से पहले वो संबोधित जरूर करेंगे। बिहार चुनाव से पहले, एक महीना पहले वो जरूर देश को संबोधित करेंगे। मोदी जी बहुत होशियार आदमी, व्यापारी। अब उनको फायदा नहीं है, लोग सवाल पूछेंगे ना पाकिस्तान के बारे में। तो बिहार चुनाव से पहले, वेस्ट बंगाल चुनाव से पहले वो जरूर जनता को, देश को संबोधित करेंगे। मतलब आज संपादकीय में आपने लिखा है कि कौन सा सौदा हुआ है, कौन सा सौदा हुआ ट्रम्प के साथ, एक सौदा हुआ है हाँ, वो हमारी फौज जोश में थी, लाहौर, कराची, इस्लामाबाद, रावलपिंडी तक पहुंचने के लिए, पेशावर तक। उसको रोका किसने और क्यों? अब ये मौका फिर नहीं मिलेगा पाकिस्तान को खत्म करने का। पाकिस्तान में जो जश्न मनाया जा रहा है उसके लिए जिम्मेदार प्रेसिडेंट ट्रम्प है, और प्रेसिडेंट ट्रम्प के जो पिल्ले है यहाँ, पिल्ले देश में, वो प्रेसिडेंट ट्रम्प को अधिकार नहीं है। भारत पर जो हमला हुआ है, हमारे लोग मारे गए, हमारे बहनों का सिंदूर वो लोगों ने सौभाग्य खत्म कर दिया है, उनका बदला लेने का अधिकार हमको है। वही प्रेसिडेंट ट्रम्प, हमको ये रोक लिया उसने, और हमारे लोग प्रेसिडेंट ट्रम्प के दबाव में आकर हमारा संघर्ष विराम करते हैं, ये ठीक नहीं है। भारत और पाकिस्तान के बीच अमेरिका पहल नहीं करेगी, लेकिन इस बयान को 24 घंटे नहीं होते तो प्रेसिडेंट ट्रम्प ये ऐलान कर देते हैं कि युद्ध खत्म हो। हाँ, स्टेट सेक्रेटरी अमेरिका की और वाइस प्रेसिडेंट वांस दोनों ने ऐलान किया है कि भारत पाकिस्तान युद्ध से हमारा कोई ताल्लुक नहीं है, संबंध नहीं, हम उसमें नहीं घुस के आए थे। ये बार बार कहते रहे। आप उनके ट्वीट देखिए, एक अकाउंट देखिए, और अचानक 24 घंटे में प्रेसिडेंट ट्रम्प ऐलान करते हैं कि मैंने युद्ध रोक दिया है। अमेरिका के पापा, बीजेपी वालों के नए पापा वो रुकवा देते हैं। हाँ, अभी नए पापा है बीजेपी वालों सरकार के, पापा ने वो रुकवा दिया, खुश है ये लोग, और वहाँ पाकिस्तान में लोग जश्न मना रहे हैं। क्या सौदा क्या हो गया है? ऐसी क्या नौबत आ पड़ी कि प्रेसिडेंट ट्रम्प को आपने मध्यस्थता के लिए चुना? क्या है? हमारे पास जानकारी है, उससे क्या फायदा, किसको फायदा, किसके ऊपर के जो वहाँ जो केसेस चल रहे हैं ब्राइबरी के, वो पीछे लेने की बात चल रही है, अब पता चलेगा। आपका सीधा रुख ये अदानी उद्योग समूह के, अगर आपको ऐसा लगता है तो आप वो खबर चलाइए। अगर आपके मन में ये शंका है तो एक अच्छे पत्रकार के नाते आप ये खबर चलाइए। होने दो, वो बातचीत होती रहेगी। देखो, चाइना से भी इस प्रकार की बातचीत, जो बॉर्डर स्टेट है, नेशन है, उससे हमेशा इस प्रकार की बातचीत होती रहती है। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा।
तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.